जगदंब सन होता तो 1630 आपण गरजला नक्कर कडली होईल जन्म झाला होता जिजाऊच्या पोटी आता घडणारे इतिहास झाला नव्हे शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला त्याचं लागलं नाव पुढे त्यांच्या छत्रपती 16व्या वर्षी जिंकली पहिली लढाई आपले महाराज होते खूप पराक्रमी धर्मरक्षक युवा हिंदुत्व यांच्या वतीने शिवजयंती सोहळा फार उत्साहात पार पडला. या समयी एक झेंडा एक उत्सव या अंतर्गत भव्य मानवंदना देण्यात आली. त्याशिवाय सहभागी लोकांनी या समयी मोठ्या उत्साहात शिवाजी महाराजांना अभिवादन केले. हा आमचा 4थं वर्ष आहे आणि ही संकल्पना आमच्या ध्यानात अशी आली की 4-5 मुलं 4-5 वर्ष अगोदर आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा घेऊन आलेले आणि त्या मुलांनी सांगितलं, दादा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची रॅली काढायची आहे, ज्याने की शोभायात्रा काढायची आहे. तर मी आणि माझा सहकारी माझा मित्र समीर भोईटे साहेब आम्ही विचार केला की ह्या लहान मुलांना एवढे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या वयात कळाले आणि आम्ही अजून 40 वर्ष झालो तरी आम्ही अजून महाराजांसाठी काहीच नाही केलं. म्हणून तो पुढाकार आम्ही घेतला आणि ते आमचं प्रथम वर्ष होतं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा काढली. पण आम्ही कल्पना अशी घेतली की ही शोभायात्रा काढताना न कुठच्या पक्षाचा ना कुठच्या नेत्याचा, हा सण माझ्या जाणत्या राजाचा या स्लोगनवर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा काढली. आणि बघता बघता 1 वर्ष झालं, बघता बघता 2 वर्ष झालं, 3 वर्ष, हा 4थं वर्ष. या 4 वर्षात आम्हाला तुम्हाला सांगू इच्छितो की 1 नवा रुपया आम्ही कोणाचा न घेता ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो. खान बोलला छाती टोकून पारात टाकतो चिडून. कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं हत्ती घोडा पायचार, फौजा फाटालाय भयंकर. अंगीचा हत्ती चब्बर, पाहणारा काफी सुरसुरा. वर्गणी मागायला गेलो तर आम्हाला वर्गणी भरपूर अशी भेटू शकते, पण ज्या राजांनी आमच्यासारख्या मराठी माणसांना ताटमानाने जगायला शिकवलंय त्याच महाराजांच्या नावावर आम्ही वर्गणी घेऊ हे आम्हाला कुठे योग्य नाही वाटलं. म्हणून आम्ही विचार केला
की महाराजांची जयंती ही कुठच्या वर्गणीने नाही, तर हे आमच्या कष्टाच्या पैशाने आम्ही करणार. दरवर्षाप्रमाणे 8 ते 10 लाखाचा हा कार्यक्रम असतो आणि याच्यामध्ये जे महाराजांच्या संकल्पना होत्या, पारंपरिक वाद्य, पारंपरिक वेशभूषा, आम्ही याच्यामध्ये डीजे नावाचा हा विषयच नाही आहे, ज्याने की दुसऱ्यांना त्रास होईल असं आमचं काहीच संकल्पना नव्हती. तर आम्ही ह्याच्यावर भर देतो जास्ती, कारण का आताच्या लोकांना लाट्या काट्या, तलवारबाजी, ढोल ढाल, हे घोडदळ हे काहीच माहीत नाही. आणि हे आम्ही लोकांनी चालू केले आणि धारावीच्या जनतेने हे आपल्या जाणत्या राजाचा कार्यक्रम हा डोक्यावर उचलून धरला. धारावीची जनता अगर आमच्या मागे नसती तर हा कार्यक्रम आम्ही एवढा थाटामाटाने नसता केला. की येणाऱ्या पिढीला महाराज काय होते, महाराजांची घोडदळ काय होती, ढोल, संबळ, हलगी, लाठीकाठी, दानपट्टा असे अनेक महाराजांच्या काळातले असे सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, या शौरबाजीचे कार्य करायचे गोष्टी होत्या, ह्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे. तर ह्या शिवजयंतीच्या शोभायात्रेतून आपण ती लोकांपर्यंत पोचवतो. आपण ह्याच्यामध्ये गड संवर्धन करणारे जे मावळे आहेत आपले, आत्ताची जी पिढी आहे जे गड संवर्धन करायला जातात त्यांनाही आपण मान सन्मान करतो, इथे बोलवतो. त्याच्यानंतर असे बरेचसे विद्यार्थी आहेत ते महाराजांच्या गणवेशात वेशभूषेमध्ये येतात, त्यांना आपण पारितोषिक देतो. त्याच्यानंतर कुठची म्हणजे समस्या आहे या युवा हिंदुत्व मार्फत आम्ही लोकांचे बरेचसे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करतो. ही संघटना उभं करण्याचं कारण एवढंच आहे की लोकांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व शौर्य पोचावं, ह्या दृष्टिकोनातनं हा शोभायात्रेचा उत्सव साजरा करण्याचं आम्ही ठरवलं. आमच्या शिवजन्म उत्सव जो साजरा करतो त्याच्यावरती आम्ही स्लोगन असं ठेवलेलं आहे की ना कोणत्या पक्षाचा ना कोणत्या नेत्याचा झेंडा, फक्त आपल्या स्वराज्य आणि शिवबाचा. एक झेंडा एक उत्सव, म्हणजे कुठचंही राजकारण न आणता हे फक्त सामान्य जनतेने, माझ्या महाराजांच्या रयतेने या शोभायात्रेची शोभा वाढावी आणि आपण एकत्र आहोत हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला कळावं, बाहेरच्या लोकांना कळावं की आपले सण उत्सव कसे साजरे केले पाहिजेत, ह्याच्यासाठी ही शोभायात्रा आपण आयोजित केलेली आहे.